आज आपले मित्र संजय शेठ थोरात यांचा 60वा वाढदिवस आपण आपल्या सर्वांच्या साक्षीमध्ये या ठिकाणी संपन्न करत आहोत। मी मुद्दाम वयाचा उल्लेख केला कारण संजू शेठकडे जर पाहिलं पत्रकार तर संजू शेठ 60 वर्षाचे वाटत नाहीत। आज देखील आपण पाहिलं तर संजू शेठ हे 40 वयाचंच असतील असे त्यांचं तरुण व्यक्तिमत्व आपल्याला त्या ठिकाणी मोहून टाकीत असतं आणि त्याचे कारण देखील तसंच आहे। मनसरमध्ये दानशूर व्यक्तिमत्वाबरोबर त्यांनी आपल्या शरीराची आपल्या प्रकृतीची देखील चांगल्या प्रकारे काळजी घेतलेली आहे। रोज आम्ही पाहतो, आम्ही ज्या वेळेला 5 वाजता वॉकिंगला जात असतो क्षीरसागर महाराज, त्यावेळेला संजय शेठ कळमला हे पोहण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात। म्हणजे एक दिवस असा खाडा नाही की संजू शेठ त्या ठिकाणी गेले नाहीत आणि ते तिकडून पोहून आले नाहीत, असा एक दिवस सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वाटलेला नाही। आणि त्यामुळे त्यांची प्रकृती चांगली राहिलेली आहे आणि ज्याची प्रकृती चांगली, ज्याचं आरोग्य चांगलं, तोच समाजामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करत असतो। आज आपण पाहतो की मनसर शहरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या असतील, अनेक प्रकारच्या अडीअडचणी असतील आणि त्याच्या माध्यमातून संजय शेठनी एक चांगल्या प्रकारची मदत करण्याचं काम या मनसर शहरातील लोकांना त्या ठिकाणी घेतलेलं आहे। या ठिकाणी राजाभाऊ असतील, मी असेल, संजय असेल, आम्ही पंचायत समितीला निवडणूक एकत्र लढलो। ठीक आहे, कोण जिंकलं कोण हारलं हा भाग जरी वेगळा असेल, परंतु त्याच्यानंतर आमचं जे ठरलं की मनसरमध्ये काम करत असताना पक्षीय राजकारण त्या ठिकाणी आणायचं नाही, परंतु ज्या वेळेला मनसरचा विषय येईल, मनसरचं काही विकासाचं काम असेल, त्यावेळेला सर्वांनी एकत्र यायचं आणि आपला मनसरचा प्रश्न जो आहे तो चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी सोडून घ्यायचा। अशा प्रकारचे एक आमची चर्चा झाली, आमच्यामध्ये तो एक करार झालेला आहे। आणि मग मनसरमध्ये कुठल्याही विकासाचं काम असू द्या, सामाजिक काम असू द्या, त्याप्रमाणे त्या ठिकाणी आमचे विचार सातत्याने त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि या पुढच्या काळात देखील तसेच राहतील। अनेक जणांनी या ठिकाणी संजय शेठचा उल्लेख एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून केलेला आहे आणि त्यांनी खरोखर मी आज या ठिकाणी पाहिलं की ग्रामपंचायतचे जे कर्मचारी आहेत, आपल्या नगरपंचायतचे कर्मचारी आहेत, त्यांनी दिवाळीचं किट वाटप केलेलं आहे आणि ह्या गरीब मनसरमध्ये ज्यांनी जे स्वच्छता करतात, मनसर शहराला स्वच्छ ठेवण्याचं काम जे सातत्याने त्या ठिकाणी करत असतात, त्यांना काहीतरी आपण भेटवस्तू द्यावी म्हणून त्यांनी आज या ठिकाणी त्यांची निवड केलेली आहे। मी देखील सरपंच असताना संजू शेठ पहिलं जर काम केलं असेल तर त्या दिवाळीमध्ये ह्या लोकांना बोलून ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी, म्हणजे मी जेवढ्या वर्ष सरपंच होतो, मी सर्वात जास्त प्रेम जर केलं असेल या सफाई कामगारावरती त्या ठिकाणी केलं आणि हे सफाई कामगार आज देखील एक चांगल्या प्रकारचं कामकाज त्या ठिकाणी करत असतात। आपण त्यांना एक चांगलं प्रोत्साहन दिलं, चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी किट दिलेलं आहे, त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। जास्त काही बोलून आपला सर्वांचा या ठिकाणी वेळ घेत नाही, परंतु संजू शेठ एक चांगल्या प्रकारचं या मनसर शहरामध्ये काम करतात। असंच कामकाज सातत्य त्यांच्या या पुढील काळामध्ये त्यांच्या हातून होत राहो। ते व्यवसाय देखील चांगला करतात। आम्ही ज्या वेळेला त्यांनी दूध डेअरी उभी करण्याचं काम केलं, त्यावेळेला आम्ही त्यांच्याबरोबर त्यांना मदत म्हणून त्या ठिकाणी काही त्यांच्याबरोबरीने काम केलं, परंतु त्या काही कालखंडानंतर त्यांना बऱ्याच अडचणीतून देखील त्या ठिकाणी त्यांना सामोरे जायला लागलं। परंतु एक आहे की त्यांनी सातत्य आपल्या व्यवसायाचं सोडलं नाही, सातत्य हे टिकून ठेवलं। आज मी या ठिकाणी सांगू शकतो की एखादा व्यवसाय आपण जरी करत असलो आणि त्याच्यामध्ये अडीअडचणी भरपूर येतात आणि जरी आल्या नाही तरी समोरची लोक देखील आपल्याला अडचणीत आणण्याचं काम करतात, ते देखील संजू शेठला बऱ्याच वेळा झालेलं आहे। बऱ्याच व्यावसायिकांना
अडचणीतमध्ये देखील समोरची व्यक्ती त्या ठिकाणी आणत असते, परंतु संजू शेटनी त्या ठिकाणी आपला व्यवसाय हा सातत्य त्याचं त्या ठिकाणी ठेवलं आणि आज 30-35 वर्ष झाले ते त्या व्यवसायामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम करतात आणि व्यवसायाच्याच बरोबर या समाजाचं देखील आपण काहीतरी देणं लागतो, याप्रमाणे सातत्यानं त्यांचं कामकाज त्या ठिकाणी राहिलेलं आहे. मी पुन्हा एकदा त्यांना 60व्या वर्षाचं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि एक चांगल्या प्रकारचं समाजामधलं काम त्यांच्या हातून व्हावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.